लैंगिक छळाच्या आरोपांनी राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरले। एक दोन नव्हे तब्बल 17 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ झाल्याचे आरोप करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे हे आरोप करण्यात आले ते चैतन्यानंद सरस्वती अर्थात पारसारथी यांच्यावर नेमके काय आरोप आहेत, नेमका कोण आहे हा चैतन्यानंद सरस्वती, पाहूया त्या खास रिपोर्टच्या माध्यमातून। दिल्लीतील वसंत कुंज इथली श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटची ही इमारत आणि हा चैतन्यानंद सरस्वती अर्थात पार्थसारथी। हा चैतन्यानंद स्वामी पूर्वी या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर होता। याच पदाचा गैरवापर करत त्यानं लैंगिक छळ केल्याचा आरोप या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींनी केलाय। या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आलाय। एकीकडे देशामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे। नवदुर्गेची पूजा सध्या देशभरामध्ये केली जात आहे। महिला मातांचा सन्मान देशभरामध्ये सुरू असतानाच दिल्लीमधील वसंतकुंज भागातील एका इन्स्टिट्यूटमध्ये कुंपणाने शेत खाल्ल्याचं पाहायला मिळते। मी सध्या वसंतकुंज भागामध्ये आहे आणि वसंतकुंजमधील असलेल्या दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्चमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती लैंगिक छळ केल्याचा आरोप स्वामी चैतन्यानंद यांच्यावरती करण्यात आलेला आहे। विशेष बाब म्हणजे स्वामी चैतन्यानंद यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना, मुलींना टार्गेट केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थिनींना हा चैतन्यानंद स्वामी टार्गेट करत होता अशी प्राथमिक माहिती आहे। कधी तो त्यांना धमकी द्यायचा तर कधी कुठल्याही खर्चाशिवाय परदेशवारी घडवण्याचं प्रलोभन दाखवून त्यांचं लैंगिक शोषण करायचा। त्यानं विद्यार्थिनीला जबरदस्तीनं एका फॉर्मवर सही करायला लावली। ऑक्टोबर 2024 मध्ये पहिली भेट झाली, त्यावेळी चैतन्यानंदनं तिच्याकडे विचित्रपणे पाहिलं। डिसेंबर 2024 मध्ये हॉस्टेलच्या पायऱ्यांवरून पडल्यानंतर विद्यार्थिनीला हेअरलाईन फ्रॅक्चर झालं। एक्स-रे अहवाल पाठवण्याच्या बहाण्यानं खासगी नंबरवर संपर्क साधण्यास सांगितलं। बेबी आय लव्ह यू, तू आज सुंदर दिसत आहेस असे मेसेज त्यानं विद्यार्थिनीला पाठवले। मेसेजला उत्तर न दिल्यास विद्यार्थिनीला नोटीस आणि मार्कशीटमध्ये गुण कापण्याची धमकी दिली। इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी श्वेता, भावना आणि काजल यांच्यावरही आरोप करण्यात आलेत। विद्यार्थिनींकडून जबरदस्तीनं चॅट डिलीट केलं आणि माफीचा ईमेल लिहून घेतला असा आरोप कर्मचाऱ्यांवर आहे। होळीच्या वेळी सर्व मुलींना रांगेत उभं करून चैतन्यानंदला प्रथम रंग लावण्याचा आदेश देण्यात आला। होळीनंतर चैतन्यानंदनं विद्यार्थिनीला कार्यालयामध्ये बोलावून जबरदस्ती व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आक्षेपार्ह गोष्टी सांगितल्या। जून 2025 मध्ये ऋषिकेश भेटी दरम्यानही चैतन्यानंदनं विद्यार्थिनींना विचित्र वेळेमध्ये बोलवलं आणि त्यांच्याशी छेडछाड केली। ज्या विद्यार्थिनींना विरोध केला तिला परीक्षेला बसण्यापासून रोखलं, तिचे गुणही कापले। दिल्लीतील शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थींवरती चैतन्यानंद स्वामी यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजधानी दिल्लीतील वसंतकुंज ठाण्यामध्ये सध्या तपास सुरू आहे। हे विशेष म्हणजे इन्स्टिट्यूटच्या इतर कर्मचारी जे आहेत त्या श्वेता, भावना आणि काजल यांनी देखील या विद्यार्थिनींना फोर्स करण्यात आला। बाबांनी पाठवलेले मेसेज जे आहेत ते डिलीट करण्यास सांगण्यात आलेले आहेत। या संदर्भामध्ये आता ऋषिकेश भेटीला देखील या महिलांना घेऊन सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यावेळेस देखील महिलांशी गैरवर्तन, विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्यात आल्याचा या ठिकाणी आरोप आणि FIR मध्ये करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलीस पथकं जे आहेत ते पाठवण्यात आलेलं आहे। बाबाचं शेवटचं लोकेशन हे आग्रा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। बाबा तिकडनं देखील फरार झाल्याचं समजतंय। सध्या तपास जो आहे तो सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सगळ्या बाबी FIR मध्ये नोंदवण्यात आल्यात। FIR दाखल झाल्यापासून हा बाबा फरार आहे। त्याचा शोध घेण्याचे काम सध्या पोलीस करतायत। मात्र दररोज या बाबाचे नवनवे कांड सध्या समोर येत आहेत। पोलिसांनी तपासात या बाबाची बनावट डिप्लोमॅटिक नंबरची कारही जप्त केली आहे।
शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये चैतन्यानंद स्वामी यांनी विद्यार्थिनींना आमिष दाखवून त्यांचा विनयभंग केल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे त्या ठिकाणाहून एक कार देखील जप्त करण्यात आलेली आहे आणि या कारमध्ये एक डिप्लोमॅटिक जो नंबर होता तो या ठिकाणी लावण्यात आला होता। त्यामुळं वोल्वो कंपनीची ही कार आहे आणि तो नंबर प्लेट जी आहे ती पोलिसांनी आता काढलेली आहे आणि या कारचा वापर कशासाठी केला होता अद्यापर्यंत समोर आलेला नाहीये। मात्र या प्रकरणामध्ये ही कार जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। सनरूफ असलेली ही कार आहे, वोल्वो कंपनीची ही कार आहे आणि याचा वापर स्वामी कशासाठी करत होते, याच्यासाठी महिलांचा विनयभंग या कारमध्ये करण्यात आलेला आहे का, त्याचबरोबर डिप्लोमॅटिक नंबर यासाठी कशा पद्धतीने त्यांनी वापरला, हे सगळे प्रश्न जे आहेत त्या निमित्ताने उपस्थित होते। हा चैतन्यानंद स्वामी पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आलाय असं नाहीये। यापूर्वी सुद्धा त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। 2009 आणि 2016 मध्येही त्याच्या विरोधात लैंगिक छळाचे गुन्हे दाखल झाले होते। सध्या तो फरार असला तरी कायद्याचे लांब हात लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।